नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आता बऱ्याच दिवसानंतर आपण यूट्यूबवर भेटतोय. मात्र आता इथून पुढे मी प्रॉमिस करतोय की रेग्युलरली आपले यूट्यूबचे लेक्चर्स सुरू होतील आणि तुम्हाला करंट अफेअर्स हे या यूट्यूबच्या लेक्चर्सच्या माध्यमातून पक्का करता येईल. तुमचं करंट अफेअर्स हे रिवाईज व्हावं, एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स तुमच्या डोळ्याखालून जावं, यासाठी आपण ही टेस्ट सिरीज डिवाईज केलेली आहे. तिचं नाव आहे चालू घडामोडी टेस्ट सिरीज फॉर राज्यसेवा, संयुक्त गट ब गट क या पूर्व परीक्षा आणि गट क ची आता येणारी मुख्य परीक्षा, या सर्व परीक्षांसाठी हे लेक्चर्स फार महत्त्वाचे आहेत. हे लेक्चर्स करताना प्रत्येकाने एक्झाम हॉलमध्ये आपण असल्यासारखे इमॅजिन करा आणि हे प्रश्न सोडवा. 50 सेकंदांचा वेळ मी सुरुवातीला देणार आहे. जसे जसे लेक्चर्स आपले प्रोग्रेस होतील तसे तुम्हाला हा वेळ कमी होईल, कारण कंबाईनला अगदी 36 सेकंदामध्ये आपल्याला प्रश्न सोडवावा लागतो. तर आपण तसंही प्रॅक्टिस करणार आहोत. तर दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण भेटणार आहोत श्रीकांत साठे परिक्रमा या यूट्यूब चॅनेलवर, आणि त्याची PDF, प्रश्नांची PDF तुम्हाला श्रीकांत साठे परिक्रमा या टेलिग्राम चॅनेलवर आणि त्याचबरोबर बीइंग ॲस्पिरंट जे माझं ॲप आहे, या बीइंग ॲस्पिरंट या ॲपवरही तुम्हाला हे सर्व PDF मिळणार आहे. ओके, चला सुरू करूया. प्रत्येकानं कमेंट बॉक्समध्ये हे जे काही तुमचे आन्सर्स आहेत ते टाका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं 1/उत्तर काय आहे, अशा प्रकारे काय करा, प्रत्येकानं हे प्रश्न म्हणजे कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नोंदवा. चला लेट स्टार्ट. पहिला प्रश्न आहे, चला प्रत्येकानं सोडवा. अलीकडेच तामिळनाडू सरकारनं केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? पहिला पर्याय आहे M.K. स्टॅलिन, दुसरा पर्याय आहे M. कार्तिकेय, तिसरा पर्याय आहे P.V. राजमन्नार आणि चौथा पर्याय आहे कुरियन जोसेफ. चला 20 सेकंद राहिले अजून. अलीकडेच तामिळनाडू सरकारनं केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालची समिती स्थापन केली आहे? M.K. स्टॅलिन, M. कार्तिकेय, P.V. राजमन्नार आणि कुरियन जोसेफ. ठीक आहे, तर तुमचा वेळ संपतोय. याचं उत्तर आहे कुरियन जोसेफ. 4 हे त्याचं उत्तर आहे. बघूया काय झालं होतं बरं. तर तामिळनाडूमध्ये नीटला फार विरोध आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आणण्यात आली आहे केंद्राची, त्याद्वारे 3 लँग्वेज फॉर्म्युला, त्रिभाषा सूत्र तिथं आणण्यात आले आणि त्यामुळे तामिळनाडूला असं वाटतं की केंद्रातलं भाजप सरकार आपल्या विरोधामध्ये आणि राज्यांची स्वायत्तता कमी करण्यासाठी काम करत आहे. आणि म्हणूनच जर बघितलं तर तिथले DMK सरकार जे आहे त्याचे चीफ मिनिस्टर M.K. स्टॅलिन यांनी तिथं एक समिती स्थापन केलेली आहे. केंद्र आणि राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि राज्य स्वायत्तता मजबूत करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करण्यासाठीची कमिटी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली? सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ते म्हणजे कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले. ही अशी पहिलीच वेळ नाही आहे असं तामिळनाडूनं केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी कमिटी नेमली आहे. तर या अगोदर 1969 मध्ये M.K. स्टॅलिन यांचे वडील ते म्हणजे M. करुणानिधी, त्यावेळी ते चीफ मिनिस्टर होते तामिळनाडूचे, तर त्यांनी पण राजमन्नार, P.V. राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखालची समिती त्यावेळीही नेमली होती. पॉलिटीमध्ये या समित्या फार महत्त्वाच्या आहेत. मात्र आपल्याला इथं करंट अफेअर्समध्ये माहिती पाहिजे, न्यायाधीश कुरियन जोसेफ समिती कशाशी संबंधित आहे? तर ती तामिळनाडू सरकारनं, आणि कोणत्या सरकारनं ती नेमलेली आहे? तर ती तामिळनाडू सरकारनं नेमलेली आहे केंद्र राज्य संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि राज्यांची स्वायत्तता वाढवण्यासाठी उपाययोजना करणं. चला पुढचा प्रश्न घ्या. 23व्या भारतीय विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये झाली? न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती K.M. जोसेफ आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. पुन्हा एकदा प्रश्न वाचतोय मी. 23व्या भारतीय विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये झाली? न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई,
न्यायमूर्ती के.एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. तुमच्याकडे 10 सेकंद आहेत, अजून 50 सेकंदांचा मी वेळ देतोय. हा जास्त वेळ आहे, यापेक्षा आपण पुढच्या लेक्चर्समध्ये, सुरुवात आहे त्यामुळे मी जास्त वेळ देतोय, पुढं तो अगदी 35 सेकंदांचा वगैरेच असेल. चला, आपला वेळ संपलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे बरं? तर उत्तर आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विधी आयोगाची स्थापना करण्यात येते. विधी आयोग काय करतं? तर सरकारनं त्यांना जे टर्म्स ऑफ प्रेफरन्स दिलेले आहेत, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला शिफारसी द्या, तर न्यायिक आणि विधिक अशा ज्या बाबी आहेत, लीगल गोष्टी, तर त्यांच्याविषयी शिफारस करण्याचं काम हा विधी आयोग करतो. विधी आयोग ही वैधानिक संस्था आहे का? नाही. ती केवळ आणि केवळ सरकारद्वारे काय केली जाते? स्थापन केली जाते. तर 23व्या भारतीय विधी आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली. ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. 15 एप्रिल 2025 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. विधी आयोगाला लॉ कमिशन ऑफ इंडिया इंग्लिशमध्ये म्हणण्यात येतं. त्यांच्यासोबत पूर्णवेळ सदस्य म्हणून हितेश जैन आणि डी.पी. वर्मा यांची पण नियुक्ती करण्यात आली होती. आता जर बघितलं तर 19 ते 23 या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. कोण? दिनेश माहेश्वरी. हे आपल्याला माहिती पाहिजे. आता 23वा विधी आयोग जो आहे, तर त्याचा कार्यकाळ काय आहे, कोणत्या कार्यकाळापर्यंत तो असणार आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याची औपचारिक स्थापना या अगोदर 1 सप्टेंबर 2024लाच करण्यात आली होती. मात्र अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली नव्हती. तर त्याचा कार्यकाळ आहे तो 31 ऑगस्ट 2027 पर्यंत, 3 वर्षांचा त्याचा कार्यकाळ आहे. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतात जे आता न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आहेत, 4 पूर्णवेळ सदस्य असतात, 2 पदसिद्ध सदस्य असतात आणि 5 अर्धवेळ सदस्य असतात, केंद्र सरकारनं नियुक्त केलेले. त्याचबरोबर हा जो काही आता या विधी आयोगाला काय काम दिलेलं आहे बरं, तर जे काही राज्य धोरणाची निर्देशक तत्व आहेत, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्या संदर्भात विद्यमान कायद्यांचं पुनरावलोकन करण्याचं काम या आयोगाला पहिल्यांदा देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर 2027 सालापर्यंत हा कार्यरत राहील. तो म्हणजे 23वा विधी आयोग आणि त्याचे अध्यक्ष आपल्याला माहिती पाहिजे दिनेश माहेश्वरी. काल सगळ्यांना? ओके. नेक्स्ट प्रश्न घ्या. विधी आयोगाबद्दल जर बघितलं तर विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार हा आयोग स्थापन करण्यात येतो. त्यामुळे तो संविधानिक संस्थाही नाही आणि वैधानिक संस्थाही नाही, म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडीही नाही आणि स्टॅट्युटरी बॉडी पण नाही आहे. हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर्वात पहिला विधी आयोग हा हिस्ट्रीमध्ये तुम्ही वाचला असेल, 1834 मध्ये लॉर्ड मॅक्युले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला होता. आणि स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला विधी आयोग जो आहे तो 1955 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर MC सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली तो स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न घ्या. एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टर यामध्ये कोणत्या 2 भारतीय ग्रंथांचा समावेश करण्यात आला? एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टरमध्ये भारतातल्या कुठल्या 2 ग्रंथांचा समावेश झाला? रामचरितमानस पंचतंत्र, भगवद्गीता नाट्यशास्त्र, महाभारत ऋग्वेद की नाट्यशास्त्र सहृदयलोक? पहिला ऑप्शन आहे रामचरितमानस पंचतंत्र, दुसरा ऑप्शन आहे भगवद्गीता नाट्यशास्त्र, तिसरा ऑप्शन आहे महाभारत ऋग्वेद आणि चौथा ऑप्शन आहे नाट्यशास्त्र सहृदयलोक. आपला टाइम इथं संपलाय आणि याचं उत्तर आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र. काय असतं बघूया आपण मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टर. तर मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टर कुणातर्फे पब्लिश करण्यात येतं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी एप्रिल 2025 मध्ये भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या 2 भारतीय ग्रंथांचा मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला. आणि जर बघितलं तर ही भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र ही या ग्रंथांची दुर्मिळ अशी हस्तलिखिते सध्या पुण्यामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे आहेत. आता भारतामधल्या किती ग्रंथांचा समावेश या यादीमध्ये आत्तापर्यंत झालेला आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे 13 ग्रंथांचा समावेश टोटल झालेला आहे. यापूर्वी जर बघितलं तर 2024 मध्ये, मे 2024 मध्ये रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक लोकना
या 3 भारतीय ग्रंथांचा समावेशी झाला होता. मात्र प्रश्न काय होता, एप्रिल 2025 मध्ये. या अगोदर मे 2024 मध्ये मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिक मध्ये कोणाचा समावेश झाला होता, पंचतंत्र, सहृदय लोकना आणि रामचरितमानस. आपल्याला माहिती पाहिजे नाट्यशास्त्र कुणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, नाट्यशास्त्र आणि भगवद्गीता. तर पहिल्यांदा भगवद्गीता बघूया. भगवद्गीता कुणी लिहिली आहे, ऋषी व्यासांनी. हे पण आपल्याला इथं माहिती हवं. ऋषी व्यासांनी लिखित भगवद्गीता 700 श्लोकांचा तात्विक संवाद असून महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये अंतर्भूत आहे तो, ज्यामध्ये राजकुमार अर्जुनाला काय करतो, आपला भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते काय करतात, त्यांच्यामधला वार्तालाप आणि त्यामधनं धर्म कर्म भक्ती ज्ञान याची जी शिकवण श्रीकृष्णांनी दिली अर्जुनाला, ती शिकवण भगवद्गीतेमध्ये आहे. नाट्यशास्त्र कोणी लिहिलेले आहेत, ऋषी भरत यांनी लिहिलेले आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे. त्यांच्याद्वारे लिखित नाट्यशास्त्र हा 36,000 श्लोकांसह प्रयोगनिष्ठ कलांवर, परफॉर्मिंग आर्ट्सवर आधारित असा प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. संस्कृत भाषेतला हा ग्रंथ आहे नाट्यशास्त्र. तर भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टरमध्ये करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे की मेमरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल रजिस्टरमध्ये आत्तापर्यंत कोणकोणते भारतीय ग्रंथ आहेत. एकूण 13 भारतीय ग्रंथ आहेत. मात्र सगळे लक्षात ठेवायची गरज नाही. अगदी अलीकडचे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र हेच आपल्याला माहिती हवे. पुढचा प्रश्न घ्या. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधल्या छोटे स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाणाऱ्या बैसरन भागामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्या संघटनेने घेतली? पहिला पर्याय आहे हिजबुल मुजाहिद्दीन, दुसरा पर्याय आहे द रेजिस्टन्स फ्रंट, तिसरा पर्याय आहे जैश ए मोहम्मद आणि चौथा पर्याय आहे इंडियन मुजाहिद्दीन. 22 एप्रिल 2025 रोजी, ही डेट पण महत्त्वाची आहे, 22 एप्रिल. ठीक आहे, 22 एप्रिल 2025 रोजी बैसरन इथं दहशतवादी हल्ला जो झाला त्याची जबाबदारी कोणी घेतली? पहिला पर्याय हिजबुल मुजाहिद्दीन, दुसरा पर्याय द रेजिस्टन्स फ्रंट, तिसरा पर्याय जैश ए मोहम्मद आणि चौथा पर्याय इंडियन मुजाहिद्दीन. आपला वेळ इथं समाप्त झालेला आहे आणि याचं उत्तर आहे ते म्हणजे TRF, द रेजिस्टन्स फ्रंट. अशा महत्त्वाच्या ज्या काही घटना होतात, एखादा हल्ला होतो, डिझास्टर होतो, त्याच्यावर प्रश्न ते डेटवर पण येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ही डेट माहिती पाहिजे. 22 एप्रिल 2025 ला कुठं हल्ला झाला होता? तर जम्मू काश्मीरमध्ये बैसरन या भागामध्ये हा हल्ला झाला होता. तर त्याला छोटं स्वित्झर्लंड म्हणून ओळखण्यात येतं. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला आणि बेछूट गोळीबार करत जर बघितलं तर 26 पर्यटकांचा त्यामध्ये मृत्यू झाला, तर 20 पर्यटक जखमी झाले होते. आता TRF ही जी काही संघटना आहे, द रेजिस्टन्स फ्रंट, ही पाकिस्तानमधली आणि भारतामध्ये बंदी घातलेली अशी काय बरं ही संघटना आहे. तिचे संबंध लष्कर ए तैयबा त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीन यांच्यासोबत पण आहे. तर हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तैयबा यांचाच फ्रंट म्हणून काय बरं त्याला ओळखण्यात येतो. 2020 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. तर 2023 मध्ये 1967 चा जो UAPA कायदा आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट, या कायद्या अंतर्गत या संघटनेवर तिला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि तिच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर या संघटनेनंच हे हल्ले केले आणि या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं? ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे. ठीक आहे, कधी बरं? तर 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाले. ही डेट पण महत्त्वाची आहे. 7 मे ला ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आणि जे दहशतवादी गट आहेत आणि दहशतवादी गटांचे जे काही ऑपरेटिंग स्थानं आहेत त्या स्थानकांवर आपण काय केला होता? हल्ला केला होता. एकूण 9 दहशतवादी तळांवर भारतानं हल्ले केले होते. ठीक आहे, तर आपण ऑपरेशन सिंदूरवर आणखी काही प्रश्न घेणार आहोत, कारण मोस्ट लाईकली त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर आता इथंच म्हणजे हा प्रश्न आपण इथं थांबू. नेक्स्ट प्रश्न घ्या. 5वा प्रश्न आहे, पिंक ई रिक्षा या योजनेनुसार राज्य शासन एकूण ई रिक्षाच्या किमतीपैकी किती टक्के अनुदान देणार आहे? पिंक ई रिक्षा या योजनेनुसार राज्य शासन एकूण ई रिक्षाच्या किती टक्के योगदान देणार आहे किमतीपैकी?
पहिला पर्याय आहे 20%, दुसरा पर्याय आहे 50%, तिसरा पर्याय आहे 10%, चौथा पर्याय आहे 30%. चला सोडवा. तर इथं आपला टाइम समाप्त होतोय. 20% हे त्याचं उत्तर आहे. आता ही पिंक ई रिक्षा योजना काय आहे बरं आणि कोणत्या मंत्रालयाने ती आणलेली आहे? तर राज्य शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या विभागाच्या तर विभागाच्या वतीनं पिंक ई रिक्षा ही स्कीम लॉन्च करण्यात आली. नागपूरमध्ये 50 पात्र महिला लाभार्थ्यांना देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आणि पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते अशा पिंक ई रिक्षा गुलाबी कलरच्या रिक्षांना जर बघितलं तर परवानगी दिली. 24-25च्या या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि 17 शहरांमधल्या 10,000 महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देण्याचं सरकारनं म्हटलेलं आहे. किती? 17 शहरांमध्ये. आणि या योगदानामध्ये काय आहे बरं? तर आपल्याला माहिती पाहिजे की एकूण किमतींवर राज्य शासनाकडनं 20% तर 70% हे बँकेकडून कर्जाच्या माध्यमातून आणि सेल्फ म्हणजे स्वतः हे 10% भरावे लागतात ई रिक्षा घेण्यासाठी. तर राज्य सरकार 20% देतं, बँकांच्या माध्यमातून 70% आणि सेल्फ 10%. ठीक आहे. तर या योजनेसाठी 21 ते 40 वयोगटातली महिला ही पात्र असते या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी त्या महिलेची असणार आहे. ठीक आहे. तर 5 वर्षामध्ये कर्जाची परतफेड वगैरे करायची. तर पिंक ई रिक्षा योजना ही आपल्याला इथं माहिती असू दे. इथं आता 2025ची जी गट ब गट क ची पूर्व परीक्षा आहे या पूर्व परीक्षेसाठी अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि तुम्हाला मार्क पक्के करण्यासाठीची अशी बॅच मी आणलेली आहे. अर्जुन बॅच असं तिचं नाव आहे. इथं QR कोड तुम्हाला दिसतोय. या QR कोड स्कॅन करून तुम्ही अर्जुन बॅच घेऊ शकता. रक्षाबंधन निमित्त मी ऑफर ठेवलेली आहे. जी 1499ची बॅच होती ती मी 999 वर आणलेली आहे आणि अशा प्रकारे भरघोस डिस्काउंट सगळ्या बॅचेसवर मी दिलेले आहेत. तर त्याचा लाभ घ्या या येणाऱ्या दिवसामध्ये. आज उद्या परवा अशाच प्रकारे हे 3 दिवसच ही ऑफर सुरू राहणार आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सातत्य नावाची बॅच आहे. QR कोड आहे इथं. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली बिंग ॲस्पिरंट या ॲपवर ही बॅचेस आहेत ही तुम्ही बॅच घेऊ शकता. या बॅचवर पण भरघोस डिस्काउंट दिलेला आहे. सगळ्या प्राइस ड्रॉप केलेला आहे मी रक्षाबंधन निमित्त सर्व आपल्या बंधू भगिनींना लाभ व्हावा यासाठी आणि त्याचा लाभ घ्या प्रत्येकानं. तसंच वार्षिक चालू घडामोडी बॅच जे 2026 करतायत प्रिपरेशन किंवा ज्यांना 2025चं जानेवारी ते डिसेंबर पूर्ण असं करंट अफेअर्स हवे आहे महिन्यानुसार आणि महिन्यानुसार प्रत्येक सेक्शन वाईज. त्यामुळं तुम्ही रिव्हिजन करताना पण आता तुम्हाला फक्त जागतिकची करायची आहे तर जानेवारीचं जागतिक, फेब्रुवारीचं जागतिक असं तुम्ही रिवाईज करू शकता. तर ही वार्षिक चालू घडामोडी बॅच आणि याच्यावर एक ॲड ऑन तुम्हाला मिळतं की वन लायनर्स. बऱ्याचदा असे कोपऱ्यातली कुठले तरी वन लायनर विचारले जातात. तर मी करंट अफेअर्सचे जे काही वेबसाईट्स वगैरे आहेत सगळ्यांचा डेटा कंपाईल केलेला आहे आणि त्याच्यातनं 400+ वन लायनर क्वेश्चन आन्सर अशा प्रकारचे 400+ प्रश्न तुम्हाला PDF मिळते. या ॲपमध्ये तुम्हाला ती वाचता येते. तर वार्षिक चालू घडामोडी प्लस दर महिन्याच्या 400+ वन लायनर्स अशी PDF ही बॅच पण तुम्हाला फार फायद्याची ठरेल. फक्त 2025चं तुम्हाला कव्हर करायचं असेल तर ही बॅच नक्की करा प्रत्येकानं. त्याचाही QR कोड आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला ते फक्त PDF पाहिजे आहेत की वन लायनरची PDF पाहिजे आहेत. 400+ प्रश्न तुम्हाला फक्त पटपट रिवाईज करायचे आहेत तर तशी वन लायनर बॅच ही उपलब्ध आहे आणि या सगळ्या बॅचेसवर मी डिस्काउंट ठेवलेले आहेत रक्षाबंधन निमित्त. त्याचा वापर करा. ते सोडून दर महिन्याचे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन जसे आपण इथं प्रश्न सोडवतोय तशाच दर्जाचे प्रश्न तुम्हाला दर महिन्याचे 300-350+ 300 ते 350 दरम्यान जवळपास 346 कधी 350च्या वर जातात. तर असे प्रश्न हवे असतील तर त्याहीसाठी 2024च्या आणि 2025च्या बॅचेस आहेत. त्याची PDF तुम्हाला डाउनलोड करता येते प्रश्नांची आणि तुम्हाला उत्तरं ही ॲपमध्ये मिळतात. ठीक आहे. तर अशी परिक्रमा सराव प्रश्नसंच ही बॅच पण 2024ची आणि 25ची उपलब्ध आहे. त्याचाही QR कोड मी बिंग ॲस्पिरंटवर दिला आहे. ओके. याचा लाभ घ्या सर्वांनी. चला पुढचा प्रश्न घ्या.
खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही? खालीलपैकी कोणते कथन बरोबर नाही? विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर, विझिंजम इंटरनॅशनल सी पोर्ट तामिळनाडूमध्ये आहे, पहिली स्टेटमेंट आहे. आणि दुसरा पर्याय आहे, दुसरी स्टेटमेंट आहे, विझिंजम बंदर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीनं विकसित केलेलं आहे. उत्तर पहिला क्रमांक आहे फक्त ए, दुसरा क्रमांक आहे फक्त बी, तिसरा क्रमांकाचा पर्याय आहे ए आणि बी, आणि चौथ्या क्रमांकाचा पर्याय आहे एकही नाही. पहिली स्टेटमेंट आहे, ए स्टेटमेंट आहे, विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर तामिळनाडूमध्ये आहे, आणि बी स्टेटमेंट आहे, विझिंजम बंदर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड कंपनीनं विकसित केलेला आहे. आपला टाइम इथं संपतोय. चला, याचं उत्तर आहे ते म्हणजे विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर कुठं आहे? तामिळनाडूमध्ये नाही, ते केरळमध्ये आहे. आपल्याला विचारलेलं आहे कोणती स्टेटमेंट जर बघितलं तर ही काय आहे? बरोबर नाही, म्हणजे चुकीची आहे. तर चुकीची असणारी स्टेटमेंट कुठली? ए, असं मार्क करायचं. आणि विझिंजम बंदर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक लिमिटेड तर्फेच बांधण्यात येत आहे, विकसित करण्यात येत आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे चुकीची असणारी स्टेटमेंट म्हणजे ए, तर त्याचं उत्तर आहे फक्त ए. काल सगळ्यांना आता हे का बरं न्यूजमध्ये होतं? कारण का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः 2 मे 2025 रोजी केरळच्या तिरुवनंतपुरम जिल्ह्यामध्ये विझिंजम इंटरनॅशनल सी पोर्टचं लोकार्पण केलं, आणि हे देशातलं पहिलं खोल पाण्यातलं ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. ट्रान्सशिपमेंट बंदर म्हणजे काय? ज्या बंदरामध्ये माल एका ठिकाणून आणला जातो एका शिपमधनं दुसऱ्या शिपमध्ये, आणि मग तो पुढे जातो. तर अशा प्रकारे इंडियाज फर्स्ट डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे, आणि त्याचं नाव काय आहे? विझिंजम. हे आपल्याला माहिती पाहिजे, केरळमध्ये आहे. आणि ते ॲप्सेज कंपनीनं म्हणजेच अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीनं 8,800 कोटी रुपये खर्चून तयार केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलमध्ये पण ते विकसित झालेलं आहे. तर आपल्याला माहिती पाहिजे विझिंजम बंदर हे कुठं आहे? केरळमध्ये. ते देशातलं पहिलं डीप वॉटर ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे. काल सगळ्यांना ओके. चला, पुढचा प्रश्न घ्या. क्रिएटर लँड हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? पहिला पर्याय आहे तेलंगणा, दुसरा पर्याय आहे कर्नाटक, तिसरा पर्याय आहे तामिळनाडू, आणि चौथा पर्याय आहे आंध्र प्रदेश. क्रिएटर लँड हा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश. चला, इथं थांबूया. छोटा प्रश्न आहे, कमी वेळात सोडवता येईल आपल्याला. तर आपल्याला माहिती पाहिजे क्रिएटर लँड हा प्रकल्प आंध्र प्रदेश सुरू करणार आहे. आंध्र प्रदेश जर बघितलं तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे चंद्राबाबू नायडू यांनी मे 2025 मध्ये अमरावती इथं भारतातील पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर, ज्याला क्रिएटर लँड म्हणून ओळखण्यात येणार आहे. क्रिएटर लँड म्हणजे इंडियाज फर्स्ट ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी स्थापन करण्यास त्यांनी सामंजस्य करार केलेला आहे. जर बघितलं तर क्रिएटिव्ह लँड एशिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत हा करार केलेला आहे, आणि या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे की 25,000 रोजगार निर्माण करणं आणि आंध्र प्रदेशला एक क्रिएटिव्ह इकॉनॉमी म्हणून, सर्जनशील अर्थव्यवस्था म्हणून निर्माण करणं, पर्यटन, कौशल विकास, रोजगार निर्मिती, डिजिटल इनोव्हेशनचं केंद्र म्हणून त्याला पुढे आणणं. तर भारतातलं पहिलं ट्रान्समीडिया म्हणजे अक्रॉस द मीडिया एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये, मीडिया क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या तिथे येतील. तर अशा प्रकारचे शहर कुठं स्थापन केलं जाणार आहे? आंध्र प्रदेशमध्ये. हे आपल्याला माहिती पाहिजे. क्रिएटर लँड असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, चला सोडवा. मानव विकास अहवाल म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 संबंधी अयोग्य पर्याय निवडा. पहिला ऑप्शन आहे मानव विकास निर्देशांक 2023 म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023 नुसार भारत 0.785 मूल्यानुसार 130व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर दुसरा पर्याय आहे भारत
HDI 2023 मूल्यानुसार मध्यम मानव विकास श्रेणीमध्ये आहे. तिसरा पर्याय आहे आईसलँड हा देश अव्वल क्रमांकावर आहे HDI मध्ये. आणि चौथा पर्याय आहे जागतिक स्तरावरील HDI मूल्य हे 0.756 आहे, 0.756 आहे. चला इथं थोडा वेळ देतोय, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे त्यामुळे तो वाचावा लागेल तुम्हाला. चला इथे वेळ संपतोय आपला. याचं उत्तर आहे 1. अयोग्य पर्याय विचारलेला आहे, अयोग्य स्टेटमेंट आहे ते म्हणजे पहिलंच. HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023 नुसार भारत हा 0.685 हे भारताचं HDI मूल्य आहे. हे पाठच पाहिजे आपल्याला. 0.685 या मूल्यानुसार कितव्या क्रमांकावर आहे? 130व्या क्रमांकावर आहे. तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट कुठली संस्था पब्लिश करते? तर आपल्याला माहिती पाहिजे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामनं ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मे 2025 मध्ये पब्लिश केला. आणि हा जो रिपोर्ट असतो त्याचं टायटल, त्याचं शीर्षक जे आहे तेही आपल्याला माहिती पाहिजे. त्यावरही प्रश्न आलेले आहेत. त्याचं टायटल आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये लोकांसमोर काय पॉसिबिलिटीज आहेत याबद्दल चर्चा करण्यात आली आहे या अहवालामध्ये. आणि या अहवालामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2023च्या फिगरनुसार देण्यात आला आहे 193 देशांच्या यादीमध्ये 0.685 एवढ्या गुणांसह भारत 130व्या क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक जर बघितलं तर सुधारलेला आहे. या अगोदर 2022 मध्ये भारत 133व्या क्रमांकावर होता. भारताचं जे मूल्य आहे 0.685 त्यानुसार भारत मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मध्यम मानव विकास या कॅटेगरीमध्ये येतो. तर जागतिक स्तरावरचं HDI मूल्य आपण जर बघितलं तर 0.756 ॲव्हरेज आहे. तर जागतिक स्तरावरचं जे HDI मूल्याची जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा भारत काय बरं खाली आहे हे आपल्याला इथं माहिती हवं. त्याचबरोबर HDI मध्ये अव्वल क्रमांकावर कोण आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे आईसलँड हा देश अव्वल क्रमांकावर आहे. तर सर्वात तळाला 193व्या क्रमांकावर साऊथ सुदान हा देश आहे. भारतापेक्षा खालच्या स्थानावर शेजाऱ्यांमध्ये नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आहेत. तर भारतासारखाच 130वा क्रमांक बांगलादेशला मिळाला आहे. भारताच्या पेक्षा चांगला परफॉर्मन्स केलेला आहे चायना, श्रीलंका आणि भूतान या शेजारी देशांनी. हे पण आपल्याला इथं माहिती हवं. चला पुढचा प्रश्न घ्या. 9वा प्रश्न आहे सैखोम मीराबाई चानू यांची कोणत्या संस्थेच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली? त्याचा पहिला पर्याय आहे IOA इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना. दुसरा पर्याय आहे WFI रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया. तिसरा पर्याय आहे IWLF इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन. आणि चौथा पर्याय आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया SAI. चला सोडवा प्रश्न, कमॉन. तर आपला टाइम इथं संपतोय. सैखोम मीराबाई चानू ही कोण आहे एवढं माहीत असलं तरी हा प्रश्न सुटतो. तर त्या कोण आहेत बरं? वेटलिफ्टर आहेत. बरोबर आहे. तर इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन या संस्थेच्या ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी अलीकडे त्यांची नियुक्ती झाली होती. या आहेत मीराबाई चानू. तर IWFनं ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये विजेती अशी सैखोम मीराबाई चानू हिची IWLF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर उपाध्यक्षपदी सुवर्णपदक विजेता S सतीश कुमार याची नियुक्ती करण्यात आली आहे 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी. ठीक आहे. मीराबाई चानू कुठली आहे बरं? मणिपूरची आहे. ठीक आहे. वेटलिफ्टर आहे ती. पुढचा प्रश्न घ्या. 24 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजे RSSचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पहिला पर्याय आहे अमिताभ बच्चन,
दुसरा पर्याय आहे कुमार मंगलम बिर्ला, तिसरा पर्याय आहे श्रद्धा कपूर आणि चौथा पर्याय आहे नरेंद्र मोदी. मोहन भागवत यांच्या हस्ते लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? पहिला पर्याय अमिताभ बच्चन, दुसरा पर्याय कुमार मंगलम बिर्ला, तिसरा पर्याय श्रद्धा कपूर, चौथा पर्याय नरेंद्र मोदी. आपला वेळ इथं संपतोय आणि याचं उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला. बिर्ला समुदायाचे काय बरं ते समूहाचे अध्यक्ष आहेत. तर आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते कुमार मंगलम बिर्ला यांना एप्रिल 2025 मध्ये मुंबईमध्ये मोहन भागवत यांच्या हस्ते लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आणि जर बघितलं तर 2022 मध्ये लता दीदींचं निधन झाल्यानंतर हा त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात आलेला पुरस्कार आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. हे लक्षात ठेवायचं आहे, लता मंगेशकर यांच्या नावानं एक पुरस्कार महत्त्वाचे आहेत. एक आहे लता दीनानाथ मंगेशकर, हा पुरस्कार दीनानाथ मंगेशकर फाउंडेशनकडून देण्यात येतो. त्याचबरोबर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो आणि फक्त लता मंगेशकर पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येतो. तर हे 3 वेगवेगळे पुरस्कार ही आपल्याला इथं माहिती हवे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण दररोज असे जास्तीत जास्त प्रश्न कमी वेळामध्ये सॉल्व करायचे आणि त्यासोबत इतरही करंट अफेअर्स रिवाईज करायचं या पद्धतीनं जाणार आहोत. हे लेक्चर्स मिस करू नका. या प्रश्नांची जी PDF आहे ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर मिळेल. हा कोड काय करा, स्कॅन करा आणि डायरेक्टली तुम्ही टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. हे प्रश्न सोडून डेली मी 2 ते 3 प्रश्न अपलोड करतो आणि मागचे तुम्ही बघितलं असेल टेलिग्राम चॅनेलवर मी जे प्रश्न अपलोड केले आहेत त्या प्रश्नातनंच अनेकदा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत आणि त्यामुळे त्या टेलिग्राम चॅनेलवरचे प्रश्न सर्वांनी सोडवा. त्यासोबतच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे 2 प्रश्न दररोज मी 1 दिवस आड डेली अपलोड करतो, ज्याचे मॉडेल आन्सर्स पण आपल्या ॲपवर आहेत. तर बीइंग ॲस्पिरंट या ॲपचा जास्तीत जास्त काय करा, फायदा घ्या आणि आत्ताच बीइंग ॲस्पिरंट हे ॲप प्रत्येकानं डाउनलोड करा आणि रक्षाबंधनची जी काही भरघोस ऑफर आहे त्याचा लाभ घ्या. एवढे स्वस्त कोर्सेस माझे पुन्हा उपलब्ध होणार नाहीत, तर त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी ॲडमिशन घ्या. तुम्ही जर गट ब गट क ची एक्झाम देत असाल तर अर्जुन बॅच, राज्यसेवा देत असाल तर सातत्य बॅच आणि फक्त 2025चे करंट अफेअर्स करायचे असतील तर वार्षिक 2025 बॅच हे घेऊ शकताय. तुमचे केलेला अभ्यास त्याची रिव्हिजन करण्यासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्हाला जर रिव्हिजन करायची असेल तर दर महिन्याचे 300+ प्रश्न सराव प्रश्नसंचांमध्ये आहेत आणि त्याचबरोबर कोपऱ्यामधल्या पण 1 लाइनर ज्या छोट्या मोठ्या त्याही मला मिस नाही करायच्या आहेत, तर 1 लाइनर बॅच ही तुम्ही करू शकता. धन्यवाद. भेटूया उद्या पुन्हा.